त्या संदर्भात बैठक झाली। कशा प्रकारची बैठक झाली आणि काय सांगाल त्याच्याबद्दल? ठाणे, कल्याण आणि भिवंडी या 3 लोकसभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा ठाण्यामध्ये आम्ही शिवाजी मैदान या ठिकाणी घेतोय आणि त्या संदर्भात जाहीर करण्याकरता हा मेळावा ही आजची पत्रकार परिषद होती। जे मिशन 45+ 48च्या 48 जागा लोकसभेच्या जिंकायच्या महाराष्ट्रातल्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी जो संकल्प केलेला आहे आणि त्या संकल्प पूर्ण करण्याकरता जास्तीत जास्त मतांनी या 3 जागा निवडून आणण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व 3 पक्ष आणि त्याचबरोबर मित्र पक्ष RPI आहे, महादेव जानकरांचा पक्ष आहे, अनेक इतर सुद्धा महायुतीतले घटक आहेत, आठवले गट, जोगेंद्र कवाडे गट, या सगळ्यांचा एकत्रित मेळावा 14 तारखेला होतोय। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे 13 तारखेला उल्हासनगर ते कल्याण कळवापर्यंत दौरा करणार आहे। एकंदरीत असे मागणं आहे की जी येणारी लोकसभा त्यासाठी तयारी पूर्णपणे त्यांच्याकडून करण्यात आली। आपल्या माध्यमातून कशा प्रकारे तयारी करण्याकरता कल्याण लोकसभेचा दौरा करतायत। दौरा कल्याणचा, परंतु त्याकरता माणसं जे इतरत्र जे शिल्लक राहिलेले आहेत, मुंबई, ठाणा, नाशिक, आणखी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधली एवढी वाईट परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आत्ताच निरोप पाठवलेले आहेत, प्रत्येकाने माणसं आणा, अशी माणसं येत नसतील तर 500-500 हजार रुपये देऊन माणसं आणा, अशी परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे। ज्यावेळी त्यांनी फिरायला पाहिजे होतं त्यावेळी ते फिरले नाहीत, त्यामुळे तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती धुपाटणं आलं, अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।